आजचा विषय जरा वेगळा आहे म्हणजे बऱ्याच वेळेला आपण आपल्या यशस्वी जीवनाबद्दलचं माहिती देत असतो, सांगत असतो, बडबडत असतो. पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर जीवनामध्ये जसं यश असतं तसं अपयश असतं. आणि जर तुम्ही अपयश सहन करायची ताकद जमवली नाही तर तुम्ही यश पण सहन करू शकता. आपण आजचा विषय जो आहे, व्हाय मिस्टेक्स आर इसेन्शियल इन प्रोफेशन ऑर बिझनेसमॅन, आणि खास करून माझा आवडता भाग म्हणजे माय मोस्ट प्रॉफिटेबल मिस्टेक. बऱ्याच वेळा काय होतं, हे वाक्य आहे ना, हे खरं आहे की होती है गलतियां हर एक से मगर कुछ जानते नहीं और कुछ मानते नहीं. आपल्याकडनं चुका होतात हे लक्षात असतं. आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपण स्वतःला फसवू शकत नाही, पण लोकांना म्हणे मी नाही चुकलो, तो चुकला असेल, कारण सांगत राहतो. आणि त्यामुळे माझा हा भाग नक्की आहे जो आपल्या सगळ्या फेलो बिझनेसमॅनला मला सांगायला आवडेल की डोंट वरी ऑफ मिस्टेक्स, डू इट. चुका करा. का करा? कारण मिस्टेक्स आर अ पार्ट ऑफ लाईफ अँड आर नेसेसरी फॉर ग्रोथ अँड लर्निंग. तुम्ही जर चुका नाही केल्या तर तुम्ही तुमच्या क्षमतेला चॅलेंजच करत नाही. म्हणजे अनेक वेळेला असं होतं की आपल्याकडे 100% जर क्षमता असेल तर आपण 5% पण युटिलाइज करत नाही. आपण चुकलो तर, आपण पडलो तर, आणि ही भीती डोक्यात ठेवून आपण आपल्या क्षमतेला जर चॅलेंज केलं नाही तर नवीन काहीच येत नाही. म्हणजे वाटतं ना की चुका कोण करणार? आपण म्हणतो अरे आज चुकतोय, आज चुकतो म्हणजे काहीतरी करतो पण चुकतो. तुम्ही काहीच केलं नाही तर चुका कुठून होणार? त्यामुळे चुका या करा. एक छान वाक्य मला सापडलं म्हणून मी खास करून तुमच्यासमोर मांडतोय. गलती करके पछताते हो, फिर क्यों गलती दोहराते हो, केवल सांसों का खर्चा है, क्यों जीने से घबराते हो. चुका केल्या होतात, परत करू नका. एक त्या चुकातनं शिकायचा प्रयत्न करा. चुकातनं शिकायचा प्रयत्न करा. कारण द बिग ब्लंडर वॉज आय सिलेक्टेड द रॉंग वे. मी माझी चूक तर सांगतो ना तुम्हाला. आता मला हे लेक्चर जर द्यायला तुझी चूक का नाही सांगत? म्हणजे मी स्वतः जेव्हा ग्रॅज्युएट झालो, ग्रॅज्युएट होताना माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की 7.5 चालू आहे, कमीत कमी ज्या गोष्टीवरती तुला 10 गोष्टीत शिर, 6 गोष्टीत मार खाशील, 4 गोष्टीमध्ये यश मिळेल. जे यश मिळेल ते लोकांसमोर दाखव. 6 ठिकाणी काय मार खाल्लाय तू दाखवूच नको. कॉलेजचे 2 दिवस अगोदरपर्यंत कॉलेज हे करत होतो. आदल्या दिवशी TY BComचं अकाउंट्स वरचं पुस्तक शोधणं चालू होतं. पेपर जाऊन दिला, पास झालो. आत्ताच्या युगामध्ये जर विचार केला, आत्ताच्या परिस्थितीमध्ये, तर मला 150% LLB ला ऍडमिशनच मिळणार. इतके छान आणि कमी मार्क होते. 45% होते. अभ्यास पण केला नव्हता, फॅक्च्युअल. आणि मला नक्की होतं की मला BPED ला जायचंय, वड्याच्या BPED ला जायचंय. तिथे 700 जणांमध्ये 100 जण फक्त सिलेक्ट होतात. खास करून तिथे गेल्यानंतर दुसरा गाढवपणा लक्षात आला की मी BCom नव्हे, तिथे BA BSc ला प्रेफरन्स देतात. तरी इकडून तिकडून चौकशी करून सेटिंग लावून 100मध्ये नंबर लागलेला होता. आणि मी चुकून न्यू लॉ कॉलेजला पहिल्यांदा गेलो, ऍडमिशन घेतली लॉला, 5,000 रुपये भरले आणि तसंच वडाळ्याला गेलो. आणि नंतर लक्षात आलं युनिव्हर्सिटीला एकाच वेळेला 2 कोर्सेस करता येत नाही. 5,000 रुपये कोण घालवणार? दादा आपण आता लॉ करूया. तर हा बिग ब्लंडर इन माय लाईफ की चुकीची डिग्री घेतली. अर्थात यातला दुसरा भाग, मी काय PhD पण नाही केलं, LLMच्या भानगडीत पण नाही पडलो. LLM केलं, पहिल्या वर्षाला सोडून दिलं. पण आज
पुस्तकं विचाराल तर 32 पुस्तकांपैकी 13 खेळावरती पुस्तकं आहेत आणि 15 कायद्याविषयी पुस्तकं आहेत. त्यातल्या खेळाच्या विषयांवरती तर गंमतशीररित्या सांगतो, त्यातल्या 3 ते 4 पुस्तकांवरती अनेक जणांनी PhD करता ते रेफरन्स पुस्तक म्हणून वापरले. मी मास्टर डिग्री नाही, मी PhD नाही, पण PhD करता माझी पुस्तकं वापरली जातात. मी आपला गोल म्हणतो ना आपण, तो रिराईट करायचा प्रयत्न करत असतो. लॉयर मिस्टेकनी झालो, अर्थात मिस्टेक झाल्यानंतर नक्की केलं की चला ठीक आहे आता केलंय, लॉ कम्प्लीट केलं, नोटरी व्हायचं आहे डोक्यात नक्की घेतलं. आणि आज समाजामध्ये त्याच मिस्टेकचं आज नोटरी झालं. 10 वर्ष वकिलीनंतर नोटरी होता येतं. आज समाजामध्ये बऱ्यापैकी मानाचं स्थान त्यामुळे मिळतं. हा एक भाग नक्की आहे, तुम्ही फिअरलेस राहायला पाहिजे, बिंदास राहा. हे सांगायला मला नक्की आवडेल. चॅलेंज घ्यायला तयार राहा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लॉला तासात चुकूनच ऍडमिशन घेतली, तर एक्स्ट्रा कॉलेजचं लाईफ जीवन जगायचं. पहिल्या वर्षी फेल झालं मस्त. आणि फेल होण्याचं कारण पण ऐकण्याला काय, आदल्या दिवशी अभ्यास करायची सवय. कॅलेंडरमध्ये लेबर लॉ असं लिहिलेलं होतं, वेगळ्या विषय कधी आहेत नाही, आदल्या दिवशी जाऊन बघा कुठचा उद्या आहे. आणि आईनी ते लेबर लॉच्या ठिकाणी आदल्या दिवशी दूध आलंय आणि दूध आलं नाही, तर दूध नाही आलं हे शब्द माझ्या ते लेबर लॉ खोडून तिथे लिहिले आणि लेबर लॉ बाजूला लिहून टाकलं. आणि मी आपलं नेहमीप्रमाणे आज काही विषय नाही, मी कॉलेजला गेल्यानंतर लक्षात आलं सगळे का वाचतायत. म्हणजे आज काय वाचतोय, काय पेपर कुठे आज, म्हणे काय पेपर नाही, आज लेबर लॉ आहे. अरे म्हटलं लेबर लॉ, मी हॉल तिकीट पण नाही आणलंय. आता हॉल तिकीट आणायला गेलो तरी मला वेळ नाही मिळणार. मी पटून मी बसलो, काहीही वाचलं नाही. त्या विषयामध्ये 30 मार्क मिळाले. आणि बाकीच्या चांगले मार्क होते, पण 30 मार्कामुळे 100% गटांगली नक्की होती. आय एन्जॉयड माय मिस्टेक. मस्त आहे की आपण गाढवपणा करू शकतो हे लक्षात आलं. पण ठीक आहे, लॉ कम्प्लीट केलं. त्यानंतर ऑक्टोबर होऊन नंतर पुढच्या वर्षी परत इयर झालं कॉलेजचा, लॉ कम्प्लीट केलं, हे महत्त्वाचं. मिस्टेक झाली म्हणून घाबरून ते सोडायचा हा प्रकार नाही. यू हॅव टू डू इट. अर्थात मी मगाशी म्हटल्यामुळे त्याकरता एक्सक्यूज नाही. मिस्टेक झाली, अरे याच्यामुळे चूक झाली, त्याच्यामुळे चूक झाली, आईला काही बोललो नाही, काय गाढवपणा माझा होता. मी कॅलेंडरच्या जीवावर जगत होतो, कॅलेंडर लिहून आदल्या दिवशी वाचायचं, हा गाढवपणा माझा होता. पण ती मिस्टेकमध्ये एन्जॉयमेंट आहे. दुसऱ्यांकडे आपल्याकडे बोटं दाखवायची सवय असते. चूक झाली नाही याच्यामुळे झाली, त्याच्यामुळे झाली, मी नाही चुकलो. मी काय होतो, डाग अच्छे असं बोलायला फार डेअरिंग लागतं. जाहिरातमध्ये आपण बघतो, पण ती सुद्धा साबणाची जाहिरात असते. सगळ्यांनी वाक्य होतं की डाग अच्छे, आणि डाग सांगायला घाबरू नका. इफ यू आर नॉट मेकिंग मिस्टेक, मगाशी म्हटल्याप्रमाणे यू आर डुईंग नथिंग. काहीच करत नाही तुम्ही जीवनामध्ये, हे डोक्यात राहू द्या. चुका करा बिंदास, आणि लोकांना सांगायला घाबरू नका. वेन यू डू मिस्टेक, यू अंडरस्टँड व्हेअर यू आर वीक. तुम्ही कुठे कमी आहात. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण काही करू शकतो, आणि या काही करण्याच्या नादापोटी आपण खूप मोठे मिस्टेक पण करू शकतो. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो आपण, तो ओव्हर कॉन्फिडन्स कधी कधी आपल्याला कळतं की अरे इथे मी चुकलो. आता माझा ओव्हर कॉन्फिडन्स होता, आणि ओव्हर कॉन्फिडन्समुळे आपल्याला केवढा मोठा फटका बसला. पण तो चालेल. ती चूक तुम्हाला काहीतरी शिकून जाते. माझ्या मुलीबद्दल मी एक नक्की सांगेन. 1ली ते 4थी साधारणतः प्रत्येक वर्षी ती आता मस्त की स्ट्रॉंग गर्ल आहे, ती आता लॉयर झाली. पण ती चांगली धावपटू होती. हे लहानपणी एकदम चांगली सडपातळ बारीक होती, खो खो खेळायची.
शाळेमध्ये पहिली दुसरी तिसरी पर्यंत प्रत्येक वेळेला धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिली किंवा दुसरीच असायची. चौथीमध्ये काय आलं, जी क्लॅप मारणारी बाई होती तिने 1 2 3 आणि नंतर क्लॅप मारच्या ठिकाणी 1 2 क्लॅप मारली आणि पहिल्या लाईनीतल्या 4 मुली होत्या त्या धावल्या. ती शेवटच्या 2 मध्ये होती. उशिरा सुरू झालं, 5वी आली. तिने माझ्याकडे बघितलं की बाबा काय बोलतो, कारण मी तिथे होतो. मी म्हटलं काय नाही, ठीक आहे. तिने जाऊन तिच्या सरांना सांगितलं की सर ते चुकीचं झालेलं. मी तिला बोललो अगं जाऊ दे, बाकीच्या स्पर्धा आहेत, टेन्शन घेऊ नको, हारलीस ना तुला आज प्राइज मिळणार. तिला वाटलं मी टिंगल करतोय. घरी गेल्यानंतर तिला घेऊन गेलो बाजारामध्ये आणि कॅरम बोर्ड घेऊन आलो मोठा आणि तिला म्हटलं आज तू हरली त्याकरता आज कॅरम बोर्ड माझ्याकडनं बक्षीस. तिने आईला जाऊन एक कंप्लेंट म्हणतो ना आपण, काय बाबा आहेत, मी एवढ्या वेळा जिंकले तर कधी बक्षीस नाही दिलं आणि हारल्याकरता बक्षीस देतं. मी हरतो कधी भागत होते काय. मी तिला म्हटलं हारणं ही एक गोष्ट आहे ना, ही एक आयुष्यातली प्रक्रिया आहे. जर तुम्ही हार पचवू शकला नाहीत तर तुम्ही जगण्याकरता लायक नाही. मी अनेक जणांना इंटरव्ह्यूमध्ये जातात, जे टॉपच्या ज्या कंपन्या असतात ते इंटरव्ह्यूमध्ये खास करून विचारतात तुम्ही कधी फेल झालाय, तुमच्या फेलियरबद्दल आम्हाला सांगा आणि त्या फेलियरमधनं तुम्ही काय शिकणार. आणि तुम्ही जर चुकून म्हटलं ना मी कधीच फेल नाही झालो, तू म्हटलं अरे तू तर फेलियर, आमच्या कंपनीमध्ये फेलियर केला तू थरथरणार. तू अशा ठिकाणी आहेस की जिथे प्लस मायनस दोन्ही होतं, तर तू मायनसमध्ये असताना तू कसा काय बोलतो वागतो आणि पुढे येतो ते आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे तू आमच्याकरता लायकीच आहे की नाही नक्की होईल. त्यामुळे फेलियर ही एक खूप आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि बी नॉट अशेम्ड ऑफ मिस्टेक्स. आपल्याला लाज वाटते, आपण इथे चुकलो तर सांगायला लाज वाटते. आणि लाज वाटली ना की ते काहीतरी आपण चुकीचं सांगतो, खोटं सांगतो, इट मेक्स क्राईम. वी मस्ट नॉट से एव्हरी मिस्टेक इज अ फुलिश वन. आपल्याला वाटतं अरे असते आपण सांगितलं ना लोक हसतील, लोक टिंगल करतील, करू दे टिंगल. ॲप्रिशिएट युअर मिस्टेक्स. तुम्हाला तुमच्या मिस्टेक्स ज्या आहेत ना जीवनातल्या चुका होतात त्याच्यावर हसायला जमलं पाहिजे, ॲप्रिशिएट करायला जमलं पाहिजे. क्या बात यार, काय आपण मिस्टेक केली. कारण का आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या त्या चुकांमधून तुम्ही शिकता. बापूकांचं एक चांगलं वाक्य आहे की माणसाने पडायचं झालं ना तर त्यांनी ठेच खाऊन कधी पडू नये. चांगला 2000 फुटावरनं पडावं. त्या निमित्ताने लोकांना कळते का 2000 फुटावरती होता, ठेच लावून पडणारा इथेच होता. त्यामुळे चुका करायला बिंदासपणा लागतो आणि तो नक्की ठेवा. अडॅप्टिव्हिटी पाहिजे. चूक झाली तर चूक झाली त्याबद्दल जाऊ नका. आता गंमत सांगतो, चुका करायला पाहिजे. मी मगाशी वाक्य म्हटलं होतं त्याकरता डेअरिंग पाहिजे. तुम्ही आहेत तिथेच राहिलात, सक्सेस आहे, इथे चांगलं मिळतं, धंदा मिळते, नको रिस्क नको, आहे त्या ह्याच्यातच राहू, सुरक्षित राहू. यामध्ये अनेक वेळेला ब्लंडर होतात आणि मोठी मिस्टेक तुम्ही जर वरच्या लेवलला असताना मोठी मिस्टेक केली तर त्याच्यासारखा दुसरा गाडोपणा आहे. मोठ्या कंपन्या आहेत जसं नोकिया, कोडॅकचं नेहमी आपण उदाहरण घेतो, त्यांनी बदललाच नाही, आहे त्या ह्याच्यामध्ये एवढे राहिले आणि एकदा बाहेर गेल्यानंतर डायरेक्ट मार्केटच्या बाहेर गेले, डायरेक्ट मार्केटच्याच बाहेर गेले. मग बदलण्याचं बाहेर गेलं म्हणजे आता अक्षरशः मी निवडलं. म्हणजे एकदा अशी होती अवस्था, मोबाईल म्हटल्यानंतर लोकांच्या खिशात फक्त नोकिया होता. म्हणजे सुरुवातीचे ग्राहक आहेत, माझ्यासारखा सुरुवातीच्या ग्राहक आहे मला आठवतच नाही. पहिली 6 वर्ष माझ्याकडे नोकियाचंच मॉडेल होतं. आता मी नोकिया घ्यायचा विचार केला तरी विचार करू शकत नाही, ही अवस्था आहे. Laughing at our mistakes can lengthen your own life.
तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायचंय, स्वतःच्या चुकांवरती हसा. दुसऱ्यांच्या चुकावर हसलात तर तुमचं आयुष्य कमी होणार. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, तर केळ्याचं साल असेल आणि तुम्ही पडलात, सर्वसामान्यरित्या माणूस काय करतो, कोण हसते का बघतो, बरोबर. त्या दुसरं पडल्यानंतर आपल्याला हसू येतं इतका पडला. पण जर तुम्ही केळ्याच्या सालीवरनं घसरून पडलात आणि तुम्ही तिथेच बसला आणि हसायला लागलात, अरे काय पडलो यार, सॉलिड मजा आली. आता आजूबाजूच्या 4 जणांचा सत्यानाश, त्यांचा हसणं म्हणजे काय वेळ आहे, अरे ये ना तू पण पड. मी ऑफर पण केली, तर लोक लिटरली पाठ फिरवणार की अरे या वेळ आहे जाऊ दे. पण आनंद कोणी घेतला, पडलं कोण, लागलं कोणाला, त्यानेच आनंद घेतला पाहिजे ना. दुसऱ्याने आनंद कशाला घ्यायचा. स्वतःच्या मिस्टेकवरती, स्वतःच्या पडण्यावरती तुम्ही जर आनंद घेतलात तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. त्याकरता केळीच्या सालावर पडून बघा. अच्छा, नेव्हर गिव्ह अप मेंटॅलिटी ही एक छान भाग आहे. चुका होतात, चुका होणारच. तुम्ही जर म्हणत असाल ना की मी कधीच चुकलो नाही, तर सबशेल तुम्ही एकमेकांना सबशेल थाप मारतायत, सब झूठ बोलताय. चुका होणार. आणि चुका झाल्यानंतर धंद्यामध्ये खास करून आपण सगळे बिझनेस प्रोफेशनल्स आहोत, बिझनेसमॅन आहोत. बिझनेसमध्ये चुका नाही झाल्या तर बिझनेस ग्रोथच नाही. चुका होणार. तुम्ही रिस्क घ्यायला नाही शिकलात, बिझनेस करताय, रिस्क घेतली नाही तर बिझनेस कसा करणार. आणि चूक झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही डाऊनला असल्यानंतर जेव्हा तुम्ही वरती जाता त्यावेळेला लोक जास्त तुमच्याकडे बघतात की क्या बात आहे. अनेक सक्सेसफुल बिझनेसमॅनकडे लोक बघतात की हा खाली गेल्यानंतर केवढा वरती गेला. म्हणजे त्याला आपण फिनिक्स पक्षाचं उदाहरण देतो. अरे फिनिक्स पक्षासारखं चला, आपल्याला वाटला गचकला, आता काय उठणार नाही. कारण चावडीवरती बसणारी माणसं ही नेहमी 4 टाळकी जमली की कोण कुठे आपटला आणि कोण कुठे कमी पडला ह्याच्यावरतीच चर्चा करणार. पण त्याचबरोबर एक अजून चर्चा करतात, आणि पडलेला माणूस सॉलिड उठल्या, मस्त मजा वाटली. एक क्रिकेटवाल्यांना पण असतं, याला काही एवढं कळत नाही, अशी बॅट मारायची होती. असे सल्ले देणारे असतात, स्वतः कधी बॅट हातात घेतली नसते, सल्ले देणारे असतात. तर मिस्टेक्स करा. मिस्टेक केल्याने काही फरक पडत नाही, पण नवीन रित्या मिस्टेक करा, तितकीच मिस्टेक करू. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या डोक्यावरती कंट्रोल पाहिजे. कारण का, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चूक झाली, हसा, एन्जॉय करा. मिस्टेक केली ना म्हणजे मी आज शिकलो. जर धंद्यामध्ये चूक झाली, मार खाल्ला, नुकसान झालं, यू एन्जॉय, कारण त्यातून तुम्हाला शिकायला मिळालं. तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कधी निगेटिव्ह विचार आणू नका. यार चूक झाली, यार चूक होणारच ना. आज जर तुम्हाला म्हटलं ना, मी जाता फक्त एक शेवटची गोष्ट सांगतो. एक बिझनेसचं मीटिंग होती. त्या बिझनेसच्या मीटिंगमध्ये स्ट्रॉंग एंटरप्रिनर्स 2000 लोक बसले होते. आणि त्या वक्त्यांनी सांगितलं की अशी एक जागा तुम्हाला माहिती आहे का की जिथे काहीच चुका होणार नाही, ऑलवेज पॉझिटिव्ह, एकदम मस्त, चुका होणारच नाही, यू विल बी सक्सेसफुल, एकदम शांतता मिळेल. सगळे 2000 जण आहात, सगळ्या शांतता पाहिजे. म्हणजे 3 किलोमीटर लांब आहे ना स्मशानभूमी, तिकडे ना सगळे आडवे झोपलेले आहेत आणि काहीच चुका नाही, शांतता आहे, मस्त आहे की एन्जॉयमेंट आहे, सगळ्यांची हात खाली. कारण तुम्ही जर अक्षरशः जर ICU मध्ये गेलात तर ICU मध्ये तुम्हाला लक्षात येईल की ज्याला वरखाली असताना जिथपर्यंत तुम्ही जिवंत असता, ज्याला लाईन सरळ असते तेव्हा तुम्ही गचकलेला असता. तेव्हा खाली जायला घाबरू नका, कारण तुम्ही खाली गेल्यानंतर वर येणारच आहात, याबद्दल खातरजमा ठेवा
आणि चुका करायला विसरू नका, चुका करत राहा. धन्यवाद.